यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे। रोहित पवार काल रात्रीपासून इथे तळ ठोकून आहेत। रोहित पवारांनी या ठिकाणी रात्र याच विद्यार्थ्यांसोबत काढलेली आहे। आता रोहित पवार या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर युवक काँग्रेसचे नेते देखील या ठिकाणी आहेत आणि इतर राजकीय पक्षांचे नेते देखील या ठिकाणी आहेत। आणि त्यामुळं आता एका अर्थाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगावरती दबाव आलेला आहे की निर्णय नक्की काय घ्यायचा। कारण लोकसेवा आयोग जरी स्वायत्त असला तरी आपल्याला जी माहिती कळते आहे त्या माहितीनुसार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लोकसेवा आयोगाला विनंती केलेली आहे की या परीक्षेबाबत त्यांनी पुनर्विचार करावा। कारण विद्यार्थ्यांचा हा रोष, दुसरीकडे शरद पवारांनी देखील इशारा दिलेला आहे की ते स्वतः या विद्यार्थ्यांसाठी मैदानामध्ये उतरतील। आणि दुसरीकडे आपल्याला जी माहिती मिळते आहे सूत्रांकडून त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे जे 5 सदस्य आहेत ते ही परीक्षा 25 तारखेला घेण्यावरतीच ठाम आहेत। आपल्यासोबत रोहित पवार आहेत। दादा, एकीकडे लोकसेवा आयोगाची बैठक सुरू आहे, दुसरीकडे हे आंदोलन सुरू आहे, तुमच्यापर्यंत काय माहिती पोहोचते आहे? आयोगाच्या बैठकीमध्ये काय होणार आहे? असं कुठेतरी कळतंय की परीक्षा ही पुढे ढकलली जाणार आहे। फक्त ढकलत असताना आमची विनंती की खूप जास्त ढकलू नये, त्याच्याच बरोबर कृषी विभागाला सुद्धा तिथे संधी दिली जाणार आहे अशी चर्चा तिथं आहे। आणि त्याच्याच बरोबर गट क आणि ब या बाबतीत सुद्धा निर्णय आता येईल नाही तर 10 दिवसात येईल। त्यामुळे एक्झॅक्टली ते काय बोलतायत, काय डिक्लेअर होते हे आपल्याला बघावं लागेल। पण विनंती आहे की लवकरात लवकर करा, ऑलरेडी उशीर झालेला आहे, विद्यार्थी न जेवता इथं बसलेले आहेत। बरोबर, म्हणजे तुम्हाला अपेक्षा आहे आणि माहिती आहे की परीक्षा पुढे ढकलली जाऊ? माहिती आहे असं बोलता येणार नाही, अंदाज आहे आणि अपेक्षा आहे। ओके, तर ही खूप महत्वाची माहिती आहे। आणि आपणही जसं सांगतो आहोत की राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोन्ही नेते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे जे सदस्य आहेत 5 सदस्य त्यांना विनंती करतायत की या परीक्षेची तारीख बदलण्यात यावी। कारण एकीकडे विद्यार्थ्यांची मागणी आहे, त्याचबरोबर यामध्ये राजकीय पक्ष उतरल्यामुळे या सगळ्या आंदोलनाला कुठे ना कुठे राजकीय स्वरूप देखील प्राप्त झालेलं आहे। आपण या विद्यार्थ्यांचा हा जोश या ठिकाणी पाहू शकतो, कारण त्यांना अंदाज आलेला आहे की